सोलापुरातल्या रामवाडी भागामध्ये घरातल्या व्यक्तींनी तरुण मुलीचा खून करून तो अपघात भासवण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय। ऑनर किलिंगचा हा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होतोय। स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या युवतीचा तिच्या कुटुंबियांनीच गळा दाबून खून केल्याची घटना प्राथमिक तपासात समोर येते। शोभा मल्लिकार्जुन वाघमारे असं या मुलीचं नाव आहे, मात्र तिचा मृत्यू अकस्मात झाल्याचा दावा कुटुंबियांनी केलाय। पोलिसांनी मात्र अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय। शोभाच्या 2 भाऊ आणि आई वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। वडिलांनी हत्येचा इन्कार करत ती डोक्यावर पडल्याचा दावा केलाय। दरम्यान शोभाच्या भावानं हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। शवविच्छेदनात गळा दाबून खून करण्यात आल्याचं उघड झालंय। जेव्हा डॉक्टरांनी स्वतः सिव्हिलमध्ये PM केलं तेव्हा ते ह्या निष्कर्षापर्यंत आले की कंप्रेशन ऑफ ओव्हर द नेक म्हणजे गळा दाबून मृत्यू असं त्यांनी ॲडव्हान्स सर्टिफिकेट दिल्यामुळं संशय एक ही गोष्ट क्लिअर होती की तो मर्डरच आहे। पण सध्या आपला तपास सुरू असल्याने आम्ही एक ठाम निष्कर्षापर्यंत आलेलो नाही आहोत। पण जी ऑफेन्स घडला ते ठिकाण घरही आहे, त्यामुळे जवळच्या व्यक्तींना संशय वाढत आहे आणि ती लोक देखील हवं तसं तपासामध्ये सहकार्य करत नाही आहेत। त्या अनुषंगाने आपलं इंट्रोगेशन डिटेलमध्ये सुरू आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।